गीता अध्याय 16 श्लोक 24. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. तस्मा तवर आघात, स्माचा पूर्ण उच्चार करायचा, नंतर च म्हणायचा आणि मग छा म्हणायचा. शास्त्रच्या अनुस्वाराचा म म्हणायचा. तस्मात शास्त्रम, इथे छा म्हणायचा, आपोआप श ऐकू येईल. इथे शब्द कसे आहेत? तस्मात शास्त्रम असे शब्द आहेत, पण त्याचा संधी होऊन तचा च झालाय, शाचा छा झाला आहे. आपण जोडून म्हटलं की आपोआप हेच उच्चार ऐकू येईल. म्हणताना च छ म्हणायचा, आपोआप श ऐकू येईल. तस्मात शास्त्रम अनुस्वाराचा म, प्रमाणन्ते अनुस्वाराचा न, कार्याकार्यव्यवस्थितौ दोन्ही काचे उच्चार पूर्ण करायचे. दुसऱ्या का नंतरच्या य वर आघात घ्यायचा. कार्याकार्यव्यवस्थितौ, व्य नंतरच्या व वर पण आघात घ्यायचा. कार्याकार्यव्यवस्थितौ. ज्ञात्वा, ज्ञा पूर्ण म्हणायचा. शास्त्रविधानोक्तं अनुस्वाराचा ङ, कर्म मधल्या क वर आघात. कर्तुमिहार्हसि, कर्तु मधल्या क वर आघात. मिहार्हसि हा पूर्ण म्हणून मग रफाराचा उच्चार करायचा. शेवटचा सी ऱ्हस्व आहे, पटकन उच्चार झाला पाहिजे. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ. 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 ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. 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 तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. संधी विग्रह. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम इह अर्हसि. तस्मात म्हणजे म्हणून, शास्त्रम म्हणजे शास्त्र, प्रमाणम म्हणजे प्रमाण किंवा आदर्श, ते हे तवच रूप आहे. तवचा अर्थ होतो तुझा, तुझी, तुझे, म्हणजे तुझ्यासाठी असा इथे अर्थ घ्यायचा. कार्याकार्यव्यवस्थितौ, कार्य म्हणजे काय करावं, अकार्य म्हणजे काय करू नये, व्यवस्थितौ म्हणजे या बाबतीत ठरवण्यात किंवा या बाबतीत निर्णय घेण्यात, कार्य काय अकार्य काय याची व्यवस्था ठरवण्यात असा इथे अर्थ घ्यायचा. हा सामासिक शब्द आहे. कार्यम च अकार्यम च कार्याकार्ये द्वंद्व समास झाला. कार्याकार्ययोः व्यवस्थितिः सप्तमी तत्पुरुष समास झाला. कार्याकार्यव्यवस्थितिः. त्यापासून पुढे सप्तमीचं रूप झालं कार्याकार्यव्यवस्थितौ. ज्ञात्वा म्हणजे जाणून घेऊन,
शास्त्रविधानोक्तम म्हणजे शास्त्रविधीनुसार किंवा शास्त्रविधीने सांगितलेले, उक्तम म्हणजे सांगितलेले, शास्त्रविधान उक्तम जे काही शास्त्राचं विधान सांगितलेलं आहे ते. हा सामासिक शब्द आहे. शास्त्रस्य विधानम, शास्त्रविधानम षष्ठी तत्पुरुष समास आहे. शास्त्रविधानेन उक्तम, शास्त्रविधानोक्तम तृतीया तत्पुरुष समास होतो. कर्म म्हणजे कर्म, कर्तुम म्हणजे करण्यास, इह म्हणजे या लोकी, अर्हसी म्हणजे योग्य आहेस. अन्वय तस्मात् ते इह कार्याकार्यव्यवस्थितौ शास्त्रं प्रमाणं ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम अर्हसि. म्हणून तू या लोकी कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था ठरवण्यात शास्त्रच प्रमाण आहे असं जाणून शास्त्राच्या विधीने नियत केलेलं कर्मच करणे योग्य आहे, तुझ्यासाठी योग्य आहे किंवा ते कर्म करण्यासच तू योग्य आहेस. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की माणसाने काय कर्म केलं पाहिजे. अर्जुनाचं निमित्त केले, तू योग्य आहेस असं म्हटलंय, पण त्याचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना भगवंत सांगतायत की कुठलं कार्य करावं आणि कुठलं कार्य करू नये याचा निर्णय घेण्यासाठी मला वाटतं असा विचार उपयोगी नाही. शास्त्राला काय वाटतं, शास्त्राने काय सांगितलं आहे तेच कर्म करणं हे प्रत्येकासाठी योग्य आहे असं भगवंतानी इथे स्पष्ट सांगितलं. भगवंतानी सगळी आसुरी लक्षणं सांगितली. जी आसुरी लक्षणं कौरवांच्या ठिकाणी किंवा दुर्योधनादी भावंडांच्या ठिकाणी अगदी ठासून भरलेली होती, त्यात सुद्धा भीष्म द्रोण यांच्या बाबतीत अर्जुनाच्या मनामध्ये अत्यंत कृतज्ञता होती आणि आदरभाव होता. पण मी आणि माझं ह्या अहंकारामुळे हे असे सद्वृत्तीचे लोकसुद्धा दुर्जनांच्या बाजूने उभे होते. म्हणजेच त्यांच्या ठिकाणी अहंकार कशाचा होता. भीष्मांच्या ठिकाणी अहंकार होता माझी प्रतिज्ञा, मी कुरुकुलाची सेवा करणार, ही माझी प्रतिज्ञा मी कधीही मोडणार नाही. ही प्रतिज्ञाच त्यांना दुर्जनांच्या सेवेमध्ये घेऊन गेलेली होती. खरं तर प्रतिज्ञा महत्त्वाची नाही तर समाजाची उन्नती जास्त महत्त्वाची आहे हे भीष्माचार्यांनाही कळायला हवं होतं. पण ते स्वतःच्या अहंकारामध्ये, स्वतःच्या प्रतिज्ञेमध्ये अडकून पडलेले होते आणि त्यामुळे ते दुर्जनांच्या बाजूने उभे होते. त्याचप्रमाणे द्रोणाचार्य जरी गुरु असले तरीसुद्धा ते सुद्धा अहंकारानेच प्रेरित होते. ज्याचं मीठ खाल्लं त्याच्या विरुद्ध कसा उभा राहू असा त्यांच्या मनामध्ये गोंधळ होता आणि म्हणून त्यांना कौरवांची बाजू चुकीची आहे, दुर्वृत्तीची आहे हे कळून सुद्धा त्यांनी कौरवांचा त्याग केला नाही, त्यांच्या बाजूनेच ते उभे राहिले. शास्त्र असं सांगतं की कुटुंबाच्या भल्यासाठी स्वस्वार्थाचा त्याग करावा, आपल्या नगरीच्या भल्यासाठी कुटुंबाचा त्याग करावा, देशाचं भलं व्हावं म्हणून आपल्या नगरीचा सुद्धा त्याग करावा आणि विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या देशाचा सुद्धा त्याग करावा. एकापेक्षा मोठी जी गोष्ट आहे त्याचं भलं व्हावं म्हणून छोट्या स्वार्थाचा त्याग करावा किंवा छोट्या अहंकाराचा त्याग करावा असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. खरं तर भीष्मांनी आणि द्रोणांनी स्वतःच्या अहंकाराचा त्याग करायला हवा होता आणि सत्याच्या बाजूने म्हणजे पांडवांच्या बाजूने उभं राहायला हवं होतं. पण ते स्वतःचेच पण आणि परंतु घेऊन बसलेले होते आणि म्हणून ते जरी सद्गुणी होते तरीसुद्धा दुर्जनांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे
त्यांनी सुद्धा आसुरी वृत्तीचा अंगीकार केलेला होता. हेच भगवंताला इथे सांगायचं आहे की ते कामक्रोध लोभ यापासून मुक्त झालेले नव्हते. स्वतःच्या कामना, स्वतःचे क्रोध, स्वतःचं मिंधे असणं हे त्यांनी पक्क धरून ठेवलेलं होतं. मनुष्याने समाजाच्या हितासाठी स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात आणि ते त्यांनी केलेलं नव्हतं. भगवंताला इथे असं सांगायचं आहे की शास्त्रविधीनुसार कुठल्या वेळेला काय करावं आणि कुठल्या वेळेला काय करू नये हे माणसांनी आधी जाणून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपल्याला जरी हवं असो वा नसो त्याप्रमाणेच वागलं पाहिजे असं भगवंतानी इथे स्पष्ट सांगितलंय. अर्जुनाला शास्त्र माहिती होतं, त्याला माहिती होतं की आत्ता इथे युद्ध करणं हेच योग्य आहे. असं असून सुद्धा केवळ बंधुप्रेमाने किंवा बांधवांवरच्या ममत्वाने त्याला घेरून टाकलेलं होतं आणि म्हणून भगवंत इथे स्पष्ट सांगतायत की तू शास्त्र जाणून घे. अर्जुनाला ते माहितीच होतं, पण इथे पुढे भगवंत म्हणतात की नुसतं शास्त्राचं ज्ञान पुरेसं नाही, तर शास्त्र सांगत असेल त्याप्रमाणे वागणंही अत्यंत आवश्यक आहे. शास्त्र सांगत असेल की दुर्जन असलेल्या स्वतःच्या बांधवांना सुद्धा क्षत्रियाने मृत्युदंड देणं आवश्यक आहे. अग्निदोगरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्रदारा हरेश्चैव षडेते आततायिनः असा श्लोक आहे. आणि अशा आततायीन लोकांना मृत्युदंड देणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य शास्त्रानुसार करणं म्हणजेच युद्ध करणं हेच योग्य आहे असं भगवंतानी इथे सांगितलेलं आहे. अर्थातच कौरव आणि ज्यांच्यावर अर्जुनाची निष्ठा होती ते भीष्म, द्रोण हे सुद्धा आततायीन ठरतात, कारण आततायीनांना मदत करणारे सुद्धा आततायीन ठरतात. आणि अशा सर्वांना मृत्युदंड देणं हेच तुझं कार्य आहे. शास्त्रानुसार तू काय केलं पाहिजेस, तर युद्ध केलं पाहिजेस. आणि अकार्य काय आहे, तर इथे अकाली किंवा अयोग्य वेळी संन्यास घेणं हे अकार्य आहे. म्हणजे जी गोष्ट करू नये ती गोष्ट काय आहे, तर अवेळी संन्यास घेणं हे अर्जुनाने करू नये. कोणताही निर्णय घेताना शास्त्र हे प्रमाण मानावं. मला वाटतंय हे प्रमाण असू शकत नाही. शास्त्रानुसार क्षत्रियाने कर्तव्य कर्म करणं, युद्ध करणं हेच विधानोक्त आहे आणि तेच करायला तू योग्य आहेस. म्हणजेच तू युद्ध करणं हेच योग्य आहे शास्त्रानुसार. तुला जरी बांधवांबद्दल प्रेम वाटत असलं तरी ते बाजूला ठेव आणि कर्तव्य कर्म करायला प्रवृत्त हो असं स्पष्ट शब्दात पण वेगळ्या प्रकारे भगवंताने अर्जुनाला सांगितलं. समोरच्यातली आसुरी वृत्ती कळली पाहिजे. मग ती व्यक्ती अगदी आपली बांधव जरी असली तरी ती जर आसुरी वृत्तीचा अंगीकार करत असेल तर त्या व्यक्तीला दंड देणं किंवा त्याला शासन करणं हे प्रत्येकाचं कार्य आहे. आपण असं सोयीस्कर म्हणतो, जाऊ दे माझा मुलगाच आहे, त्याला काय शासन द्यायचं, पण नाही. तो जर चुकीचं वागत असेल किंवा आपली जवळची व्यक्ती जर योग्य प्रकारे शास्त्रानुसार आचरण करत नसेल तर त्या व्यक्तीला समज देणं, काय केलं पाहिजे काय करायला नको हे सांगणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. दुसऱ्याचं जाऊ दे, स्वतःच्या बाबतीत आपण जर अहंकाराच्या आसुरी वृत्तीच्या आहारी जात असू तर मला हवं म्हणून कसंही आचरण करून चालणार नाही. शास्त्र ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे योग्य ते कर्तव्य केलंच पाहिजे. आणि प्रसंगी शास्त्राने सांगितलं की मृत्यूसुद्धा योग्य आहे तर तोही पत्करला पाहिजे. पण जे अकर्तव्य आहे, जे करू नये असं सांगितलेलं आहे
ते करायला माणसाने जाऊ नये. अशा प्रकारे कर्तव्य आणि अकर्तव्य ह्या बाबतीत शास्त्र प्रामाण्य महत्वाचं आहे. स्वतःची इच्छा महत्वाची नाही, हे भगवंतानी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. एखादा त्यातनंही पळवाट काढेल की मला शास्त्र माहिती नाही, तर ही पळवाट सुद्धा चालणार नाही. कारण भगवंतानी इथे म्हटलंय शास्त्र काय हे ज्ञात्वा, म्हणजे तू आधी जाणून घे. जर तुला माहिती नसेल तर शास्त्राचं तू आधी ज्ञान करून घे आणि मग शास्त्राप्रमाणेच वाग, असं भगवंत म्हणतायत. आजच्या काळात सुद्धा मला किती टॅक्स भरायचा हे माहिती नाही म्हणून मी भरला नाही, हे विधान चालत नाही. तुम्हाला माहिती नसेल तर एखाद्या एक्सपर्टकडे जा, एखाद्या प्रोफेशनलकडे जा आणि तुमचा किती टॅक्स आहे तो बघा आणि तेवढा भरणं हे अत्यंत आवश्यक आहे. हाच कायदा आहे. आजच्या काळात ज्याला कायदा म्हणतात त्यालाच इथे भगवंतांनी शास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि कायद्याचं ज्ञान नसणं ही पळवाट चालत नाही. कायदा माहिती नसेल तर कायदा माहिती करून घ्यावा लागतो किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा व्यक्तीकडून आपली गोष्ट पारखून घ्यावी लागते. म्हणून भगवंत म्हणतात की शास्त्राप्रमाणे वाग आणि शास्त्राचं ज्ञान नसेल तर ते करून घे. शास्त्राचं ज्ञान नाही ही पळवाट सुद्धा चालणार नाही. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम, जाणून घ्यायचं शास्त्रविधान काय आहे आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आणि शास्त्राने जे करू नये असं सांगितलेलं आहे ते न करणं हेच योग्य आहे. कार्य आणि अकार्य ह्या बाबतीमध्ये शास्त्र हेच प्रमाण आहे. शास्त्र माहिती नसेल तर त्याचं ज्ञान करून घेणंही आवश्यक आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यौ व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. हरि ओम तत्सत्.